अवघडच नाही तर अशक्य आहे. आणि मंडळी, काझी हैदरनं दिलेलं हे उत्तर तंतोतंत खरं ठरलं. 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत खणावी लागली, पण त्याला मराठ्यांचा मुलूख जिंकता आला नाही. याचं एकच कारण होतं, शेवटपर्यंत इथली जनता शिवरायांना विसरली नव्हती. तेव्हाच तर सोडाच हो, आज 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा शिवरायांवरचं प्रेम कमी होत नाहीये. शिवाजी महाराज म्हटलं की अंगात काय होतं हे आम्हाला कधी शब्दात पकडता येणार नाही. मला लहानपणी असं वाटायचं, तुम्हालाही वाटत असेल बघा, की शिवाजी महाराजांची जादू काय आहे हे व्यक्तिमत्व आम्हाला वयाच्या कितव्या वर्षी माहिती होत असेल हो. माझा असा अंदाज होता की आपण 4थीला गेल्यानंतर महाराजांचं पुस्तक वाचायचो आणि ते जगातलं एकमेव पुस्तक आहे की माणूस 5वीला गेला 6वीला गेला तरी मागच्या इयत्तेचं पुस्तक वाचत असतो. बाकी कुठली पुस्तकं माणसं वाचत नाही. तिला परीक्षा झाली, सरासरी म्हणतोय मी. मला असं वाटायचं इयत्ता 4थी, वय वर्ष 5-6 ला आपण पहिलीच जातो, म्हणजे 4थी पर्यंत 9 वर्ष, म्हणजे साधारण 9व्या वर्षी आपल्याला शिवाजी महाराज हे नाव कळायला लागत असेल. पण माझा हा अंदाज एकदा असा सपशेल पराभूत झाला. माझ्याकडे सोलापूर जिल्ह्यातील माढ्यामधला माझा एक मित्र आला होता. कुटुंबासहित होता. त्याच्या कडेवर त्याची 1 वर्षाची मुलगी होती आणि नेमका त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता, पहिला. त्यामुळे मला पक्क माहिती होतं की ही मुलगी 1 वर्षाची आहे. आम्ही आपलं माझ्या घरामध्ये युगपुरुषांच्या तसबिरी आहेत. आम्ही गप्पा मारता मारता, त्याच्या कडेवर ती छोटी होती, तिनं गप्पा मारता मारता त्यानं त्या छोट्या मुलीला विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? मला काय वाटलं हे वय असं आहे की काऊ कुठे आहे, भुबू कुठे आहे, असं सांगितल्यानंतर ती मुलं दाखवतात बोट. यानं विचारलं शिवाजी महाराज कुठे आहेत? त्या मुलीनं असं समोर महाराजांच्या तसबिरीकडे बोट केलं. मला पहिल्यांदा भारी वाटलं, पण नंतर मी विचार केला असं नसतं. लहान मुलं काहीही विचारलं कुठे आहे ते समोरच हात करतात. म्हणजे एखाद्या प्राण्याचं नाव घेतलं आणि विचारलं आणि आपण समोर असलो तर ते आपल्याकडे हात करतील. मी म्हटलं माझ्या कडेवर दे. तो मात्र आत्मविश्वास होता त्याला. त्यानं माझ्या कडेवर दिली. मी काय केलं, अशा पद्धतीनं फिरलो की नाही की जेणेकरून तिच्या समोर वेगळीच तसबीर येईल आणि शिवाजी महाराजांची तसबीर ही पाहण्यासाठी तिला मानेला असा प्रचंड ताण पडेल. म्हणजे आपण लपून कशी एखादी गोष्ट ठेवावी. आणि मग त्याला म्हटलं आता विचार. माझं लक्ष पूर्ण त्या मुलीच्या चेहऱ्याकडे होतं. त्याला खात्री वाटत होती पण मला विश्वास वाटत नव्हतं. 1 वर्षाची मुलगी. त्यानं तितक्यात शांतपणे विचारलं, बेटा शिवाजी महाराज कुठे आहेत? मला आजही आठवतं. ती मुलगी अशी अस्वस्थ होती. तिचा चेहरा असा कावरा बावरा झाला होता. तिचे डोळे असे काहीतरी शोधत होते आणि ती असं बघत 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 जेव्हा शेवटी सगळ्यात मानेला तिच्या जास्त ताण पडतो आणि महाराजांची तसबीर जेव्हा तिला दिसते ना, तेव्हा काय सांगू, ती गालातल्या गालात जे खुदकन हसते आणि मग ज्या आत्मविश्वासानं शिवाजी महाराजांच्या तसबिरीकडे बोट दाखवते ना, ते जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की मराठी माणसाच्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे समजण्यासाठी 4थी इयत्तेत जाण्याची गरज नाही. कारण आईच्या गर्भात असतानाच तो महाराज काय आहे हे समजून उमजून घेऊन जन्माला येतो. त्याच्या रक्तातच महाराज भिनलेले असतात. कारण या शिकवण्यासारख्या गोष्टी नाहीत ना. आज काय तुम्हाला असं शिकवून किंवा फतवा किंवा जिआर काढलाय का की चला आपल्याला पेटा बांधायचं ना, हे आपण आतून ओढीनं येत असतो. आणि किती आश्चर्यकारक गोष्टी आहेत पहा. किती वर्ष आयुष्य लागलं महाराजांना विचार करून बघा तुम्ही. 1630चा जन्म आहे, 1680चा मृत्यू आहे. मी तारीख अशासाठी सांगत नाही की आपल्या महाराष्ट्रातल्या विद्वानांचं तारखेवर एकमत होत नाही, पण महाराज जन्माला आले होते याबद्दल मात्र कोणाचा काही वाद नाहीये. हे आपले नशीब आहे. पण 1630 ला जन्माला आले होते, 1680 ला राजांचा मृत्यू आहे. 50 वर्ष फक्त आयुष्य. त्यातली 15 तर सोडूनच द्या, ती बालपणात गेली. उरली फक्त 35 वर्ष. मला सांगा, माणूस
35 वर्षात काय करू शकतो? तुम्ही बघा, हे सत्य आहे. जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळं झाली, निवृत्त झालो आणि आता माझ्याच आयुष्याचा मी विचार करतोय की मी माझ्या आयुष्यात नक्की काय केलं. नारायण सुर्वे तर एका कवितेत म्हणतात, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी. हातातली भाकरी ओरबाडली जात होती आणि अशा काळात राजांनी स्वराज्य निर्माण केलंय. काय याची कारण काय असतील, गमत काय असेल? कारण अनेक असतील, पण एक कारण जे सगळ्यात महत्वाचं आहे, मला ते कळलंय, तुम्हाला पटतंय का बघा. थोडस आध्यात्मिक दृष्टीनं आहे, पण ते सत्य आहे. तुम्ही संपूर्ण शिवचरित्राचा अभ्यास केलात तर तुम्हाला जाणवेल, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मीला जागा नाही. मी हे राज्य व्हावं, श्रींची इच्छा. तुम्ही आठवून बघा, 300-350 किल्ले मिळवले. एका तरी किल्ल्याला स्वतःचं नाव दिलंय का? एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही. अहो, आम्ही गावाकडे सप्त्याला 51 रुपये वर्गणी देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ असं करतो आणि चुकून संयोजकांनी परिपत्रकात नाव टाकायचं तो विसरला तर यावर्षी दाखवलेला दानशूरपणा पुढच्या 7 पिढ्यांनी दाखवायचा नाही, त्याचा निर्णय आम्ही याच वर्षी घेतो. राजांनी तर इतके गडकोट किल्ले मिळवले, बाकीच्या गडकोट किल्ल्यांचं सोडा. अहो, हल्ली माणसं पाट्या लावतात, म्हणजे रस्ते केले तरी पाट्या लावतात. 6 महिने भले खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डा आहे शोधावा, ही गोष्ट निराळी, पण माणसं नावासाठी करतात. राजांचा राजधानीचा किल्ला आहे रायगड. तुम्ही अख्खा रायगड किल्ला फिरलात ना, अख्खा, तुम्हाला कुठेही राजांचं नाव नाही दिसणार. हा, त्यांच्या एका कार्यकर्त्याचं दिसेल. आजच्या भाषेत मी बोलतोय. कोणाचं माहितीये? रायगड किल्ला राज्याभिषेकासाठी कुणी सजवला, कुणी तो बांधला? राज्याभिषेकासाठी सुशोभित हिरोजी इंदुलकरांनी केला आणि राजे हिरोजींवर इतके खुश झाले, राजे हिरोजींना म्हणाले, हिरोजी, इतका देखणा आणि सुरक्षित किल्ला बांधलाय, बोला तुम्हाला काय पाहिजे? राजे बोलतात. राजे म्हणजे आजच्या काळात सांगायचं तर पक्षश्रेष्ठी खुश आहेत आणि विचारतायत. मी कधी कधी कल्पना अशी करतो, असं जर आजच्या हिरोजींना विचारलं असतं पक्षश्रेष्ठींनी, बोला तुम्हाला काय पाहिजे, तर सुरुवातच खासदारकीच्या तिकिटापासून झाली असती. मग आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचं तरी द्या. हिरोजी काय म्हणतात माहितीये? राज काहीच नग. आता राज ऐकेच नात म्हटल्यानंतर शेवटी हिरोजी म्हणतात, राज देणार असाल ना तर एकच काम करा, जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा बघा, तेवढंच द्या. तुम्हाला वाटेल नाव मिरवण्यासाठी का? अजिबात नाही. भावना किती उदात्त आहे बघा. हिरोजी सांगतायत, राज तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असताना तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला येता आणि जेव्हा तुम्ही देवाच्या दर्शनाला येत असाल आणि ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय त्या पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल ना, तेव्हा मला असं वाटेल की माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय. हे भाग्य माझ्या पदरी राहावं, कायम राहावं, म्हणून माझं नाव द्या. आजही तुम्ही रायगडावर गेलात तर त्या पायरीवर लिहिलेलं आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. 350 वर्षापूर्वी लिहिलंय बरं का. जेव्हा विज्ञान तंत्रज्ञान काही नव्हतं आणि तरीही ते आजही तसंच आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं 6 महिन्यातला रस्ता उखडला जातो आणि आम्ही स्वतःला विज्ञान तंत्रज्ञानातले म्हणत असतो. ते नसतानाही आज तसंच ते टिकलंय. पण कधी कधी वाईट वाटतं बरं का. कोणतं? की माझ्यासारखा एखादा तरुण पिढीचा प्रतिनिधी रायगड किल्ल्यावर जातो, अख्खा किल्ला फिरतो, त्याला जाणवतं अरे राजांचं नाव कुठेच नाही. तो विचार करतो राजांच्या पाठीमागे मोहिमा भरपूर होत्या, वेळ मिळाला नसेल, राजांची अपुरी राहिलेली मोहीम आपणच पूर्ण करूया. खिशामध्ये पांढरा खडू नेलेलाच असतो. नंतर पुन्हा विचार करतो राजांचं नाव तर उभ्या जगाला माहितीये, आपलंच नाव कोणाला माहित नाही. आणि मग किल्ला फिरत असताना काळाकुट्ट दगड दिसल्यानंतर याच्या आतला चित्रकार जागृत होतो, याच्या प्रतिमेला धुमारे फुटायला लागतात आणि मग खिशातून हळूच पांढरा खडू काढून
कुंचल्यातनं चित्र साकारलं जातं बदामाच्या आकाराचं आणि आतमध्ये स्वतःच आणि स्वतःच्या स्वप्नातल्या राणीचं की जी याच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नसते, दोघांचं नाव दिलं जातं. बरं, ऐतिहासिक किल्ला आहे. तलवारीचं शस्त्र नाही तर बाणाच्या शस्त्राचा उपयोग केला जातो. आणि एवढं कार्यकर्तृत्व गाजून हा पठ्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाकडे तुम्हाला सांगतो अशा काही नजरेनं पाहत असतो ना की शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जितका अभिमान ओसंडून वाहत नसेल त्याच्या दसपट अभिमान याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. आणि याला जणू असं वाटत असतं आत्ताच आपण रायगड किल्ला बांधला आणि आपल्याच हस्ते फीत कापून उद्घाटन केलंय. मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण गडकोट किल्ले म्हणजे आमच्या बापजाद्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. तो साक्ष राजे जेव्हा जिवंत होते आणि शेवटचा कालावधी आहे जेव्हा औरंगजेब 3 लाख घोडदळ 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन मराठी मुलखावर तुटून पडण्याची तिकडे दिल्लीमध्ये उत्तरेकडे तयारी करत होता. राजांना याची कुडकुड लागलेली आहे आणि त्यावेळेस राजांची वाक्य आहेत की आपल्या किल्ल्यांवर, गडकोट किल्ल्यांवर राजांचा किती भरोसा आहे. राजांची वाक्य तुम्हाला सांगतो. दिल्लीसारखा शत्रू उरावर टपलाय. आज मी 30 हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत. माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. मंडळी, आमच्या राजांना वाटत होतं माझा एक किल्ला किमान 1 वर्ष लढेल. राजांच्या मृत्यूनंतर राजांचा हा विश्वास 5.5 पटीनं इथल्या किल्ल्यांनी सार्थ करून दाखवलाय. कारण नाशिक जवळचा रामसेज उघड्यावरचा किल्ला आहे, 20 मिनिटात वरती चढता येतं. औरंगजेबाला वाटलं साधा किल्ला आहे, आपली एवढी फौज आहे, 2 तास काफी आहे. किती दिवस लागले माहितीये? 2 तास झाले, 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, 2 वर्ष झाली. 3 वेळा सरदार बदलावे लागले. अखेर फितुरीनं हा किल्ला घेतला 5.5 वर्षानंतर. तर त्या औरंगजेबानं प्रतापगड, सिंहगड, रायगड या सह्याद्रीतल्या किल्ल्यांकडे कधी बघावं? आयुष्यात जिवंत असेपर्यंत औरंगजेब कधीही सह्याद्रीच्या खाली उतरला नव्हता. इतकी त्याला दहशत होती सह्याद्रीची. मंडळी, आमचं काय भाग्य कशाला म्हणतात? याला भाग्य म्हणतात. माझ्या दारात गाडी असणं, माझ्याकडे मोठा बंगला असणं, मी प्रचंड पैसेवाला असणं, याला मी भाग्य समजत नाही. मी भाग्य याला समजतोय की शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलोय. त्यामुळे शिवाजी महाराज आणि हा इतिहास काय आहे याचा अनुभव आपण घेऊ शकतो. मी कधी कधी विचार करतो परदेशातल्या माणसाला याचा अनुभव, ही अनुभूती, हा सुखद म्हणजे त्याचं वर्णनच करता येणार नाही की काय काय असतं शिवाजी महाराज म्हणजे. हे भाग्य आहे आपलं. का तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय, याला भाग्य म्हणतात. बघा ना, इथे गरीब श्रीमंत हा काही भेद नाही. अगदी गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जे वाटतं ते श्रीमंताच्या घरच्या महाराष्ट्रातल्या मुलाला वाटतं. म्हणजे इतकी समानता. आणि असा माणूस सापडणार नाही की ज्याला सगळ्या जाती धर्मात सगळे पंथ आणि इथे महाराज म्हटल्यानंतर सगळ्याच्या आतली अनुभूती एकच असते. आणि या मातीची ताकद आहे हो. आणि ही ताकद फक्त असं होतं, कधी कधी असं होतं बघा, आपल्याला जे जवळचं असतं ना त्याची किंमत आपल्याला फारशी कळत नाही. अहो, 7 समुद्रापलीकडची येणारी माणसं या मातीतनं प्रेरणा घेतात. मी मध्ये व्हॉट्सअपवर ते उदाहरण वाचलं होतं. आधी मला वाटलं की हे खोटं असेल, मी त्याची खात्री केली ते खरं उदाहरण आहे. 7 समुद्रापलीकडची माणसं कशी प्रेरणा घेतात बघा. अमेरिका तुम्हीही वाचलं असेल, पण चांगल्या गोष्टी परत परत ऐकल्या पाहिजेत. नाहीतर आम्ही काय करतो, चॅनल्सवर कायम दिवसभर निगेटिव्ह गोष्टीच आम्ही ऐकत असतो. म्हणजे यांनी त्याच्यावर आरोप करायचे, त्यांनी याच्यावर आरोप करायचे, दोघंही बघणारे. म्हणजे मला कधी कधी वाईट वाटतं की या पिढीनं कुणाचं खरं मानावं, हे म्हणतोय त्याचं खरं मानावं की याचं खरं मानावं, आणि आदर्श तर आदर्श काय घ्यावा. मंडळी, मी सांगत होतो हे की अमेरिका आणि व्हिएतनाम यांचं युद्ध सुरू होतं. अमेरिका प्रबळ राष्ट्र आहे आणि व्हिएतनाम अगदी लहान आहे. कुणालाही विचारलं कोण जिंकेल तर अमेरिका, हे उत्तर ठरलेलं आहे. घडतं वेगळं. 20 वर्षानंतर अमेरिकेला फौजा मागे काढून घ्यायला लागतात. व्हिएतनाम विजयी होतो. पत्रकार व्हिएतनामच्या अध्यक्षांना विचारतात, हा चमत्कार कसा घडला?
ते म्हणतात आम्ही जिंकू असं आम्हाला अजिबात वाटत नव्हतं. युद्ध सुरू झालं आणि त्या कालावधीत भारतातल्या एका राजाचं चरित्र आणि युद्धनीती माझ्या वाचनात आली. तीच युद्धनीती आम्ही अमेरिकेच्या विरोधी आम्ही वापरली म्हणून आम्ही जिंकलो. पत्रकार विचारतात त्या राजाचं नाव काय? तेव्हा ते राष्ट्राध्यक्ष सांगतात छत्रपती शिवाजी महाराज. त्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीवर लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे निद्रा घेत आहे. याचा दुसरा भाग असा आहे की त्याच राष्ट्राच्या मंत्री महोदया भारताच्या दौऱ्यावर आल्या. त्यांना वेगवेगळी ठिकाणं दाखवण्यात आली. तेव्हा त्यांनी विचारलं, चौकशी केली, ज्या राजामुळे माझं राष्ट्र अमेरिकेच्या विरोधी जिंकलं त्या राजाच्या समाधीचं दर्शन घ्यायचंय. ती कुठे आहे? त्यांना सांगण्यात आलं महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, रायगड नावाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात रायगड नावाचा किल्ला आहे आणि त्याच्यावर शिवाजी राजांची समाधी आहे. तो सगळा ताफा रायगड किल्ल्यावर आला. त्या मंत्री महोदया रायगडला राजांच्या समाधीच्या समोर गुडघे टेकून बसल्या, हात जोडले आणि त्यांचं राष्ट्रप्रेम आणि ज्या राजामुळे आम्ही जिंकलो त्याची समाधी त्या राजाची पाहताना डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते अश्रू ज्या जमिनीवर पडले ती माती मुठभर त्यांनी हाती घेतली आणि आपल्या पर्समध्ये टाकली. पत्रकारांनी पुन्हा विचारलं या मातीचं काय करणार? त्यांनी उत्तर दिलं ही माती शूरांची आहे, ही माती वीरांची आहे. या मातीत छत्रपती शिवाजी राजांसारखी माणसं जन्माला आले म्हणूनच ही माती मी माझ्या देशात घेऊन जाणार आणि माझ्या देशाच्या मातीमध्ये ही माती मिसळणार म्हणजे महाराजांसारखी माणसं आमच्या देशात सुद्धा जन्माला येतील. ही मातीची आणि आम्हाला आयतं मिळालंय. हो, याच मातीत आमचा जन्म झाला आहे, याच मातीत जन्म झाला आहे, याच मातीला त्यागाचा इतिहास आहे, याच मातीला धैर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा, निस्वार्थीपणाचा सगळा इतिहास आहे. म्हणून तर असं म्हणतात की महाराष्ट्राला भूगोल नाही म्हणजे इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहासही आहे. मंडळी, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास केलात ना तर मला कधी कधी असं वाटतं की काय काय सांगावं आणि काय काय भरभरून बोलावं. म्हणजे भाग्य कशाला म्हणतात बघा. मी तुम्हाला आत्ता सांगतोय, मी आत्ता तुमच्या समोर बोलतोय, पण याच वेळेस माझा एक कार्यक्रम एबीपी माझाला चालू आहे जय शिवराय म्हणून. त्याचं शूटिंग आम्ही 4 दिवसापूर्वी केलंय. 12:30ला तो आत्ता कार्यक्रम चालू आहे. मला हे भाग्य वाटतं की एकाच वेळेस मी तुमच्या समोर, आणि हा ड्रेस पण हाच होता, फेटा फक्त या कलरचा होता, एकाच वेळेस मी तुमच्या समोरही बोलतोय आणि तिकडेही बोलतोय आणि मला बोलायला मिळतंय याचं मला भाग्य वाटतंय. भाग्य हे भाग्य असतं असं. तर शिवचरित्रातलं मला सगळ्यात काय आवडतं माहितीये? सगळ्यात म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, तसं सगळ्यात मला असं आवडतं की राजांनी मरायला तयार असलेली माणसं तयार केली. म्हणजे ती तयार झाली कशी झाली? तुम्ही म्हणाल असं काही नसतं, युद्ध असतं, त्यांना पगार मिळतो, हाती तलवार असते, लढायला गेल्यावर आपण शत्रूला पण मारू शकतो, हे ठीक आहे. पण शिवचरित्रामध्ये काही काही प्रसंग असे आहेत की जाणाऱ्याला पक्क माहिती होतं की मृत्यू आणि मृत्यूसाठीच जायचंय, तरी ती माणसं हसत हसत गेली. अशी शेकडो उदाहरणं आहेत. पण एक प्रातिनिधिक म्हणून मला आवडणारं उदाहरण सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. पन्हाळ्याच्या वेढ्यात पलायनाची आदली रात्र आहे आणि राजांच्या समोर त्यांचा लाडका शिवा नावी आहे, अतिशय भोळा भाबडा, ज्याच्या देवाऱ्यात एकच देव, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, ज्याच्या तोंडी नामस्मरण शिवाजी शिवाजी शिवाजी, इतकं प्रेम. राजे आपल्या आसमंतात नजर लावू नयेत आणि शिवा नावाचं लक्ष राजांच्या चेहऱ्याकडे आहे. त्याला विश्वास आहे की माझ्या राजाच्या डोक्यात जर योजना आली तर सिद्धीच्या हातात गुंगारा देणार, पण राजे का देत नाही म्हणून तो चिंतन करतोय. त्याला जाणवतंय राजांचा चेहरा बदललाय, प्रतिमेची वेगळी लकीर त्याला जाणवते, राजांच्या चेहऱ्यावर उमटते. राजे असे सावध झाले आणि शिवा नाव्याकडे बघून म्हणतात शिवा. तसा शिवा सावध होऊन बसतो आणि म्हणतो बोला की राज. अरे शिवा, आज विचार करतोय सिद्ध्याला गुंगारा द्यावा. तसं सावरून बसून शिवा नावे म्हणतो द्या द्या राज, सिद्ध्याला गुंगारा द्या. अब तुम्हाला काय शक्य नाही, भवानी आहे तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्ही काय भी करू शकता, प्रयत्नाची पराकाष्ठा करू शकता, सिद्ध्याला गुंगारा देऊ शकता. मी असली खात्री आहे, या सिद्ध्याला गुंगारा.
राजांना कळेना त्या भोळ्या भाबड्या जीवाला पुढे कसं सांगावं. राजे पुन्हा सावधपणे म्हणतात, शिवा, त्याच्यासाठी 2 शिवाजी लागतील. एक असली मी आणि दुसरा नकली शिवाजी. तस शिवानावी परत म्हणतो, राज बनवा बनवा, नकली शिवाजी बनवा. तुम्हाला काय शक्य नाही, तुम्ही नकली शिवाजी बी बनवू शकता. आता मात्र राजांची कसोटी असते. राजे म्हणतात, शिवा, तू माझ्यासारखा दिसतोयस म्हणून मी विचार करतोय. आता फक्त एवढं राजे म्हणतात, तू माझ्यासारखा दिसतोयस. तसं शिवा पुढे बोलायच्या आधी, राजांनी पुढे बोलायच्या आधीच म्हणतो, राज, मी दिसतो ना तुमच्यासारखा, बस मग ठरलं, मॅच शिवाजी होणार. आता मात्र जे शेवटचं वाक्य असतं ना, ते वाक्य म्हणजे कंठावर सुरी फिरवल्यानंतर पण जितक्या वेदना होणार नसतील तेवढ्या राजांना होत असतात. राजे सावधपणे म्हणतात, लेकरा शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही रे. एक वेळ मी सुरक्षितपणे निसटून जाईल, पण नकली शिवाजीला मृत्यू मृत्यू आणि मृत्यूच आहे. म्हणून लेकरा, मी विचार करतोय तुला पाठवावं की पाठवू नये. मंडळी, तुमच्या माझ्यासारखा असताना तो म्हणाला असता, राज, नीट विचार करा, जरा तब्येत बरी नाही, ताप आलाय, कोरोना असण्याची शक्यता हाय, सध्या दुसरं कोणाला तरी पाठवा, नंतर मी हायच की. पण मंडळी, शिवानावी तसं उत्तर देत नाही. शिवानावी काय म्हणतो माहितीये? शिवानावी म्हणतो, राज, आता विचार बदलू नका. एक दिस का होईना, सोंगातला का होईना, नकली का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राजा, म्याच शिवाजी होणार. आणि मंडळी, तुम्हाला काय सांगू, 2 पालख्या बनवल्या जातात. एक पालखी राज रस्त्यानं जाते, एक पालखी लपत छपत जाते. शिवा नावाची पालखी ही सापडणारच असते, कारण तिला एक प्रकारे सापडण्यासाठीच तयार केलेली असते. का तर शत्रूला गुंगारा मिळावा, तेवढा वेळ जावा आणि राजांनी तोपर्यंत विशाळगड गाठावा, अशीच योजना असते. शिवा नावाची पालखी सापडली. शिवा नाव्याला खरे शिवाजी राजे समजून सिद्धीच्या समोर उभं केलंय. सिद्धी मोठा खुश आहे, त्याला असं वाटतंय की राजे सापडलेत. आणि सिद्धी शिवा नाव्याकडे बघून म्हणतोय, या राज, तुमच्याबद्दल बरंच ऐकून होतो. तुम्ही म्हणा अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, तुम्हाला म्हणे चेटूक येतं, तुम्ही म्हणा भिवता केतावानी गायब होता. शिवा मस्त मजा घेत असतो, गलातल्या गलात हसत असतो. सिद्धी दिवसावा म्हणून म्हणतो, काय राज, निसटला असतात तर कुठे गेला असतात? गेलो असतो की विशाळगडाकडे, पण आज तुम्हाला तुमच्या नियतीनं आणि दैवानं साथ दिली नाही. शिवानावी म्हणतो, दैव काय आणि नियती काय माहितीये परमेश्वराला. तेवढ्यात कुणीतरी येतं आणि सिद्ध्याच्या कानात काहीतरी सांगतं. तसं सिद्ध्याचा चेहरा लालबुंद होतो आणि सिद्धी म्हणतो, बोल, तू कोण आहेस? शिवाजी, खरं सांग, कोण आहेस? तेव्हा शिवानावी जबान खोलून म्हणतो, अरे सिद्ध्या, तुला आमचं राज काय तुझ्यासारखं गाफील वाटलं होय? आमच्या राजांनी दिला तुझ्या हातावर गुंगारा आणि आमचं राज पोहोचलं विशाळगडाकडं. आणि एक लक्षात ठेव, आमच्या राजांनी कुठं जायचं हे आमच्या राजांचा शत्रू ठरवत नसतो, आमचं राज ठरवत असतात, तिथे ते जात असतात. सिद्धी चिडून म्हणतो, याचे परिणाम तुला माहिती आहेत का? शिवानावी म्हणतो, अरे परिणामाची चिंता करतो कोण? परिणाम माहिती नसते तर इथं आलोच नसतो. तलवारी उपसल्या जातात. एक तलवार शिवा नाव्याच्या छातीत भोसकली जाते. जिथून तलवार बाहेर काढली जाते तिथे रक्ताचा पाट एका हातानं दाबत आणि दुसरा हात आणि नजर विशाळगडाकडे करत शिवानावी शेवटची वाक्य उच्चारतो, राज, सोंगातला का होईना, नकली का होईना, एक दिस का होईना, शिवाजी बनता आलं. माझ्या साऱ्या आयुष्याचं पान फिटलं राज. येतो राज, येतो सामान्य सेवकाचा शेवटचा मुजरा राज, शेवटचा मुजरा. असं म्हणून शिवानावी धारातीर्थी पडतो. अशी कित्येक उदाहरण आहेत, कित्येक. आणि म्हणजे याच्यावर वेगवेगळी व्याख्यानं होतील, पण अशी माणसं कशी तयार झाली आणि का तयार होणार नाहीत?
कारण राजांची जी जनतेची काळजी घेणं आहे ना, म्हणजे तुम्हाला बघा 350 वर्षापूर्वी आपण असं म्हणतो इंग्रजांनी लोकशाही आणली, तत्व, या लोकशाहीची बीज आमच्या राजांनीच रोवलीत. अष्टप्रधान मंडळ स्वतःकडचे हक्क कोण देईल हो? अष्टप्रधान मंडळ म्हणजे आजचं मंत्रिमंडळ आहे, त्याची बीज तेव्हाची आहे. आणि राजांकडची न्याय व्यवस्था तेव्हाही होती. म्हणजे मला ते हे नेहमी वाटतात, इथं महिला जास्त आहेत म्हणून मी आवर्जून सांगेल की कर्नाटकातनं राजे परतत असतात, बेलवडी नावाची गढी असते, संप गावाजवळ राजांची छावणी पडली आहे आणि तिथला पाटील काहीतरी कागाळी करतो बरं का, 200-300 बैल पळवून नेतो. राजे आपले सरदार सखुजीराव गायकवाडांना बोलावतात आणि म्हणतात, छोटी गढी आहे, फारसं तलवार चालवू नका, समजुतीनं घ्या, नाही ऐकलं तर शेवटचा उपाय म्हणून करा. पाटील काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, तलवार चालवावी लागते, पाटील मृत्युमुखी पडतो. सखुजीरावांना वाटतं आता गढी ताब्यात येईल, पण दुसऱ्या दिवशी पाटलाची बायको सावित्रीबाई हातात तलवार घेऊन गडीच्या रक्षणासाठी उभी असते. शिवाजी राजांना हे कळतं की एक महिला लढतीये, त्यांना एकीकडे अभिमानही वाटतो, तेवढ्यात तिकडे विजयी सूर ऐकायला येतात. राजांच्या लक्षात येतं आपले सखुजीराव गायकवाड जिंकले, गडी ताब्यात आलीये, आपण त्यांच्या अभिनंदनासाठी जाऊया. राजे तिथे जातात तर त्यांना कळतं गनीम पळालाय, म्हणजे सावित्रीबाई पळून गेल्या आणि सखुजीराव त्यांना पकडायला गेले. राजे पुन्हा छावणीत येतात. 2 दिवसांनी सखुजीराव परततायत बर का, आणि आता दरबार आहे. कशासाठी? सखुजीरावांचा सत्कार करायचा आहे, गडी घेतलीये म्हणून. राजांच्या समोर सखुजीराव आहेत. राजे विचारतायत, काय सखुजीराव, गनीम सापडला? हो म्हणे, सापडला. हजर केला जबाब. एका बाजूनं एका पांढऱ्या पातळ्यातल्या स्त्रीला जेरबंद केलेल्या अवस्थेत राजांच्या समोर आणलं जातं. त्या स्त्रीची मान अशी खाली आहे. राजे एकदा त्या स्त्रीकडे पाहतात आणि पुन्हा सखुजीरावांकडे पाहून म्हणतात, काय सखुजीराव, आपल्या राज्यात स्त्रियांना जेरबंद करण्याची ही पद्धत तुम्ही केव्हापासून चालू केली? तेव्हा सखुजीराव म्हणतात, राज यांच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याकडे जाऊ नका. अख्खी गडी घ्यायला जेवढी माणसं कामी आली नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त माणसं यांना पकडायला कामी आली. राजे म्हणतात, तरीही आपलं राज्य स्त्रियांची प्रतिष्ठा राखणार आहे, त्यांना मोकळं करा. सावित्रीबाईंना मोकळं केलं जातं. राजांना माहिती आहे ज्या स्त्रीचा पती गेलाय, जिची गढी गेली आहे, तिची मनाची अवस्था काय असेल. राजे समजुतीच्या सुरात म्हणतात, सावित्रीबाई, तुमचं आमचं काही वैर नव्हतं, पाटलांनी कागाळी केली, समजवण्याच्या पलीकडे ते गेले म्हणून युद्ध खेळावं लागलं, त्यात ते मारले गेले, आमचा यात काही सुदोष नाही. पण आम्हाला अभिमान याचा वाटला की पाटलांच्या मृत्यूनंतर तुम्ही हाती तलवार घेतली. इथपर्यंत ती शांतपणे खाली मान घालून ऐकत असते. राजे बोलतच असतात, पण आम्हाला वाईट याचं वाटलं की तुमच्यासारखी शूरवीर स्त्री आम्ही जे देवाधर्माचं राज्य तयार करतोय त्यामध्ये जर आली असती, आम्ही जे स्वराज्य निर्माण करतोय, गोरगरीब जनतेचं राज्य निर्माण करतोय, त्यात जर तुमच्यासारखी शूरवीर स्त्री असती तर किती आनंद झाला असता. त्यावेळेस मात्र ती स्त्री मान वर करून राजांच्या नजरेला नजर देऊन असं काही वाक्य उच्चारते की दरबार थरारलेल्या अवस्थेत असतो. ती स्त्री म्हणते, अरे राजा, तुझ्या राज्याला नीती न्यायाच्या राज्याची उपमा कशाला देतोस? न्यायाची जाण हाय का तुला? अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत आहे की राजांच्या समोर शत्रू मुलखातली एक स्त्री असं बोलतीये. राजे मात्र शांत असतात. राजे म्हणतात, काय झालं निसंकोचपणे सांगा, पण लक्षात ठेवा जे सांगाल त्याची खात्री केली जाईल, फक्त स्त्री आहे म्हणून हैगय केली जाणार नाही. सांगा काय झालं. तेव्हा ती स्त्री म्हणते, भर दरबारात काय सांगू. दरबार मोकळा केला जातो आणि आता राजांच्या समोर फक्त ती स्त्री आहे. राजे म्हणतात, तुम्ही मला मासाहेब जिजाऊन सारख्या आहात, निसंकोचपणे बोला, काय झालं. मगापासून खंबीर असलेली ती स्त्री तळव्यात तोंड लपवून रडायला सुरुवात करते आणि स्वतःला शांत करत म्हणते, अरे राजा, तुझ्या सरदारानं माझी गडी घेतली असती तर काही नाही र, पण त्यानं माझ्या आबरूला हात घालण्याचा प्रयत्न केला. राजे म्हणतात, हे अशक्य आहे. ती स्त्री म्हणते, मी खानदानी स्त्री आहे, अशा पद्धतीचा आरोप स्वतःवर कशाला लावेल. हवं तर सखुजीरावांना विचारा. पुन्हा दरबार भरवला जातो आणि आता राजांच्या समोर सखुजीराव आहेत. राजे तितकेच शांत आहेत. आता राजांना न्यायाधीश व्हायचं आहे. राजे एकवार सखुजीरावांना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळतात आणि थोडस जरबेच्या सुरात म्हणतात, काय सखुजीराव,
काय म्हणतायत या? तसं सखुजीराव लटपटतात आणि म्हणतात राज राज हे सगळं कुभांड आहे. आता मात्र राजे चिडतात आणि म्हणतात तुम्हाला तर काही सांगितलंच नाही तरी तुम्ही म्हणताय कुभांड आहे. आता मात्र राजांनी खरा गुन्हेगार कोण आहे हे नजरेनच ओळखलेलं असतं आणि सखुजीरावांना कळलंय की आता लोटांगण घेतल्याशिवाय पर्याय नाही. जो दरबार सखुजीरावांच्या सत्कारासाठी भरलेला असतो त्याच दरबारात सखुजीराव शिवाजी राजांच्या पायावर लोटांगण घेऊन माफी मागतात. प्रसंग किती अवघड आहे बघा. एकीकडे बरं हे सखुजीराव म्हणजे साधे सुधे सरदार नाहीत बरं का. राजांच्या एका पत्नीचे सख्खे भाऊ आणि पत्नीचा सख्खा भाऊ ही गोष्ट काय असते याच्यामध्ये किती ताकद असते हे जर सगळ्या पुरुष मंडळींना याचा अनुभव घ्यायचा असेल तर जेवणाच्या अर्धा तास अगोदर बायकोच्या भावाबद्दल इकडचा शब्द तिकडं करून बघा. तुम्हाला जेवणावर लगेच ताबडतोब परिणाम दिसेल. इतकी ताकद आहे त्या नात्यामध्ये आणि ती प्रेमाची बेडी आहे, भावनेची बेडी आहे. आणि एकीकडे शत्रू मुलखातली पांढऱ्या पातळातली स्त्री कर्तव्यासाठी खुणावते. प्रेम निवडायचं की कर्तव्य निवडायचंय? तुमच्या माझ्यासारखी माणसं प्रेमाचा मार्ग निवडतात. राजासारखी असामान्य माणसं काय करतात माहितीये? राजांनी त्याच ठिकाणी प्रेमाची बेडी बाजूला केली आणि तिथे आदेश दिले हे काम ज्या हातानं आणि ज्या पायानं केलंय त्याचा एक हात आणि एक पाय तोडला जावा. शिक्षेची अंमलबजावणी आता माझ्या समोर केली जावी. डोळे उघडले जावेत. त्याच ठिकाणी एक हात एक पाय तोडला जातो आणि सखुजीरावांचे डोळे उघडले जातात. त्याच क्षणी त्याच ठिकाणी बक्षीस आणि शिक्षा वेळीच दिली तरच तिला अर्थ असतो. राजे असं म्हटले नाहीत आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे वाचवला पाहिजे. विरोधी पक्ष काय म्हणतील? मंडळी ही न्याय व्यवस्था 350 वर्षापूर्वीची होती. आता अख्खं व्याख्यान होईल पण एक समर्पक कविता आहे एका कवीची मला फार आवडते. दोघांमधला फरक तुम्हाला लक्षात येईल. आत्ताची वर्तमानातली कविता तो कवी असं म्हणतोय 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून बर का 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं आजीबाई आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता त्या केसचा आज निकाल आहे. 32 न्यायाधीश 20 वकील 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे आरोपी मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या तरीही मी जिवंत आहे. हीच एक कमाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल है. भगवान के घर देर है ही म्हण अजून बदलली नाही. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी जरा सुद्धा सरकली नाही. मोर्चे आंदोलने तेव्हाही झाली नंतर कुणी सुद्धा फिरकलं नाही. तरीही वाटतं जीवनाची आज सकाळ आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. शेवटचं कडवं आहे. थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतींच्या आत नेलं. निकाल मात्र ऐकून म्हातारीचे पाय लटपटू लागले. कारण पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले आणि ज्यांना झाली शिक्षा ते तर केव्हाच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे. इतका फरक पडलाय त्या काळात आणि आता. बरं हा फरक सगळीकडे आहे बरं का. म्हणजे असं कोणतंही एक क्षेत्र नाही की जिथं हे आहे. म्हणजे त्या काळात कवी भूषण होता की ज्याची कविता आम्ही ऐकायचो इंद्रजिमी जंब पर वाडव सुहंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पानबरी बाह पर संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है दावद्रुम दुंड पर चीत मृग झुंड पर भूषण विचुंड पर जैसे मृग राज है तेजतम अंश पर कानजिमी कंस पर त्योमलेच्छ वंश पर शेर शिवराज है. मंडळी या कवितेमधली भाषा आम्हाला कळत नाही. या कवितेचा अर्थ आम्हाला कळत नाही कारण तो उत्तर
प्रदेशात आलाय, पण तरी सुद्धा त्याचा ठेका, त्याचा रिदम, त्याची ताकद आम्हाला इतकं सांगते की आमच्या राजाबद्दल काहीतरी भारी याच्यामध्ये सांगितलंय. इतका दर्जा 350 वर्षापूर्वी होता. आणि आता मी जेव्हा कॉलेजच्या कार्यक्रमांना जातो तेव्हा कोणीतरी पोरं कविता सादर करायला येतात आणि त्यांची कविता अशी असते 4 ओळीची की त्यांनी आमच्याकडे नेहमीच पाहायचं, आम्ही त्यांच्याकडे कधी पाहिलंच नाही, पण आम्ही त्यांच्याकडे एकदाच पाहिलं, परत त्यांनी काही आमच्याकडे कधी पाहिलंच नाही. असला फरक पडलाय सगळ्या क्षेत्रातला, एकाच नाही सगळ्या. म्हणजे त्या काळात राजांची वाक्य आहेत सैन्याला, जनतेच्या भाजीच्या देठाकडे सुद्धा आषाढभूत नजरेनं पाहू नका. आजचे राजे देतील असा आदेश? कदाचित थोडासा फरक करून देतील. जनतेचा भाजीचा देठच काय, अख्खी भाजी मुळासकट उपटली तरी चालेल, पण आमच्या तिजोऱ्या भरल्या पाहिजेत. सगळेच असे आहेत असं नाही, पण तरी सुद्धा आम्हाला सत्य परिस्थितीत नाकारता येणार नाही. म्हणजे शिवजयंती आणि शिवाजी महाराज हे केवळ फक्त शिवजयंती साजरे पुरता आम्हाला अजिबात ठेवायचे नाहीत. म्हणजे आम्ही डोक्याला फेटा बांधला, आम्ही डीजेच्या तालावर नाचलो, आम्ही शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला, आम्ही पूजा केली, आम्ही दिवसभर शिवाजी महाराज असं करत राहिलो. बस वर्षातला एक दिवस आम्ही केलं, बाकी उरलेले दिवस आम्ही मोकळे आहोत राजांना विसरायला. असली शिवजयंती आम्हाला नको आहे. आम्हाला शिवजयंती मनामनात साजरी करायची. हा, मग ही साजरी करायची नाही का? करायची. कशासाठी करायची? मोबाईल आपण चार्ज करतो ना, मग ते केलेलं चार्जिंग जे असतं ते पुढे दिवसभर टिकतं. तसं हा दिवस आम्ही चार्ज करण्यासाठी आहे, आणि तो चार्ज झालेला दिवस आम्हाला वर्षभर पुन्हा पुरला पाहिजे पुढची शिवजयंती येण्यासाठी. आमचे काही संकल्प असायला पाहिजेत. आमच्या स्वतःवर राजांचं चरित्र म्हणजे एक आहे ना. मला कायम असं वाटतं बरं का की शिवाजी महाराज हा प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय तर आहेच, पण आता तो अभ्यासाचाही विषय व्हायला. अभ्यासाचा अशा अर्थानं की शिवचरित्र आणि आत्ता मला त्याचं जोडून काय घेता येईल, माझ्या आयुष्यात कसा फरक करता येईल, हे मला करता आलं पाहिजे. मी आता एक पुस्तक लिहिलंय जय शिवराय म्हणून, त्याच्यावर मी शेवटी तर बोलेन, पण मला असं कायम वाटत होतं चरित्र सगळ्यांना माहिती आहे, पण प्रत्येक प्रकरणात आत्ताचा सांगा जोडला गेला पाहिजे. आणि हे मला कशावरून कळलं माहितीये? माझी एक व्याख्यानाची क्लिप होती, ती त्यावेळेस ब्ल्यूटूथ असताना सगळीकडे फिरायची. मी क्लासवर शिकवत होतो आणि एक फोन मला आला आणि पुढचा माणूस घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत मला म्हणत होता, सर आज तुमच्यामुळे माझा जीव वाचला. मला काही कळेना माझ्यामुळे का. मग मी त्या ऐकलं त्याचं म्हणणं. तो खूप दुःखात होता, संकट त्याच्या समोर होती आणि त्याला आत्महत्या करावी असं वाटत होतं. आणि ते शिवरायांचं उदाहरण मी सांगितलेलं त्यांना ऐकलं, हे माझ्या सगळं लक्षात आलं. मी त्याला म्हटलं माझ्यामुळे नाही, शिवाजी राजांमुळे, तुझ्या प्रेमामुळे तुझा जीव वाचलाय. तेव्हा मला एक कळलं की शिवाजी राजांचं उदाहरण आणि आता आम्हाला काय जीवनात बदल करता येईल हे जर जोडलं तर माणसांना आवडत आहे. त्याच उद्देशानं हे जय शिवराय पुस्तक आपण तयार केलंय. आजचा एबीपी माझाचा कार्यक्रमही खास त्या पुस्तकावर आहे. त्या पुस्तकातली 1-2 उदाहरणं मी आवर्जून सांगेल. ते पुस्तक बाहेर उपलब्ध आहे, मी ते नंतर सांगतो. पण त्यातलं एक उदाहरण जे मला आवडत आहेत, ती 2 उदाहरणं ती सांगतो आणि मग शेवटाकडे येईल. हे बघा, शिवाजी राजांचा विजयी इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मला कायम असं वाटतं अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, शास्त्रकाराची बोटं तोडली, पन्हाळ्याच्या वेढ्यातनं ते सुटले आणि अजून आग्र्याहून सुटका. एवढ्या 4 प्रकरणात आपण शिवाजी महाराजांना मर्यादित करतो. माझं तर असं म्हणणं आहे, ही 4 प्रकरणं जरी घडली नसती तरी महाराज मोठेच आहेत. अशा कितीतरी अपरिचित घटना आहेत की ज्यातून महाराजांचं मोठेपण लक्षात येतं. त्यातलंच या जय शिवराय पुस्तकातलं अपयशातील प्रयत्नाचं कौतुक म्हणून मी तुम्हाला त्या प्रकरणातलं उदाहरण सांगतो. विजयी सगळ्यांनाच माहिती आहे, राजांचे विजय आम्हाला माहिती आहेत, पण मला प्रश्न पडायचा, कधीतरी एखादी राजांची मोहीम अयशस्वी झाल्यानंतर राजे आपल्या मावळ्यांबरोबर कसं वागत असतील. विजयाचे तर साथीदार सगळेच असतात, विजय झाल्यानंतर सगळेच सगळ्यांशी चांगलं बघतात, पण अपयश आल्यानंतर राजे कसं वागत असतील तर त्याचं उदाहरण सांगतो. जंजिरा नावाचा किल्ला आहे आपला मुरुड जवळ. तुम्हाला माहिती आहे तो किल्ला तेव्हाही अजिंक्य राहिला, संभाजी राजांच्या कालावधीतही घेता आला नाही, पण शिवाजी राजांच्या कालावधीत एक योजना मोरोपंतांवर जबाबदारी सोपवली होती की जंजिरा घ्यायचाय. ते इरेस पेटले होते की जंजिरा घ्यायचाच. त्यांना एका माणसाची गरज होती त्या योजनेत की जो तटाला जाऊन रात्री शिड्या लावेल, शत्रूला कळणार नाही की तटाला शिड्या लागल्या. कारण तो जंजिरा कसा आहे, समुद्रात आहे आणि अशा तोफा रोखलेल्या आहेत, शेवटी अगदी जवळ जाईपर्यंत दरवाजा कुठे आहे हे कळत नाही.
आणि त्यामुळे समुद्रातनं सैन्य न्यायचं कसं, जायचं कसं, बरं गेलो तिथे तर तटाला शिड्या नसतील तर वरती चढणार कसं? मग त्यांना तो माणूस पाहिजे की जो समुद्रात डुबकी घेईल आणि शत्रूला पत्ता देखील लागणार नाही. कुणीतरी त्यांना सांगतं आगरी कोळीवाड्यातला लाय पाटील आहे, हे काम तो करू शकतो. ते लाय पाटलाला विचारतात जमेल? तर शांतपणे म्हणतो जमेल. बघा, ज्या माणसांना कर्तृत्व असतं, आत्मविश्वास असतो, ते फार खळबळ करत नसतात, ते शांत असतात, उथळ असतात, त्याच पणाला खळखळाट असतो. लाय पाटील शांतपणे म्हणतो जमेल. ठरलेल्या योजनेप्रमाणे एका रात्री लाय पाटील समुद्राच्या किनाऱ्यावर येतो. ती मुलं नाही का जे पोहण्यात पटाईत असतात बघा, इथं डुबकी घेतात, आपल्याला वाटतं तिकडे गेला पण निघतो तो तिकडून, तसं दर्याच्या अंगा खांद्यावर लाय पाटील खेळलेला असतो. तो बरोबर तिथे पोहोचतो, तटाला शिरा लावून बसतो. म्हणजे शत्रूच्या तोफा इकडे आणि शत्रू डोळ्यात तेल घालून इकडे बघतोय कोण येतंय का. त्या शत्रूला माहितही नाही की लाय पाटील नावाचा कुणीतरी शिवाजीराजांचा खरा मावळा आपल्या खालीच तिथं शिड्या लावून तटाला बसलेला आहे. तो वाट पाहतोय मोरोपंत आता येतील मग येतील. तिकडे मचमेवाल्यांनी मोरोपंतांना इशारा केलाय की समुद्र प्रचंड खवळला, दर्या खवळलेला आहे आणि अशा याच्यात लाय पाटील जाऊच शकत नाही. आपण गेलो तर आपण गोत्यात येऊ, कारण अशा खवळलेल्या दर्यात लाय पाटील जाणं शक्य नाही. पण लाय पाटील कसा गेला तिथपर्यंत हे त्या दिवशीच्या अंधाराला, त्या दर्याला आणि लाय पाटलालाच माहीत. पण तो पोहोचला होता. शेवटी पहाट व्हायला येते. बिचारा लाय पाटलाला आपण सापडू याचं दुःख नाही, पण आपण सापडलो तर शिवाजी महाराजांची योजना शत्रूच्या हाती जाईल. शिवाजी महाराजांची योजना शत्रूच्या हाती गेली तर परत ती योजना वापरता येणार नाही. म्हणून हा लाय पाटील तसाच अस्वस्थ मनानं शिड्या घेऊन पुन्हा डुबकी मारतो, किनाऱ्यावर येतो, मोरोपंतांना भेटतो आणि तुम्ही का आले नाही म्हणून विचारतो. मोरोपंत सगळं सांगतात. मोरोपंतांनाही लक्षात येतं रे हा बहादर गडी गेला होता, आपणच कमी पडलो. ते ताबडतोब लायाला घेऊन रायगडी राजांकडे येतात आणि सांगतात आमचीच चुकी झाली, आम्हीच कच खाल्ली, आम्ही कमी पडलो, आमचा अंदाज चुकला. पण हा बहादर खवळलेल्या दर्यामध्ये ज्यानं स्वतःला झोकून दिलं आणि जाऊन तटाला शिड्या लावून हा परत आला. लक्षात घ्या, जंजिऱ्याची मोहीम, जंजिरा यावं असं राजांचं स्वप्न होतं स्वराज्यात. इतकी मोठी योजना अपयशी ठरल्यानंतर राजांना आजच्या भाषेत फ्रस्ट्रेशन यायला पाहिजे होतं. पण राजे काय करतात माहितीये? राजे आपल्या बहादर गाड्याच्या कौतुकाला पुढे होतात. लायाला सर पाटील पदवी देतात. औरंगजेबानं पाटील पदवी दिलेली असते, राजे सर पाटील देतात. पुन्हा लायाला सांगतात लाया तुमच्या इतक्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत. आता इथून पुढे रायगडी येताना तुम्ही पालखीत बसून यायचं, तुमचा आता गडावर पालखीचा मान. लाया आपला भोळा भाबडा. लाया राजांना म्हणतो राज तुम्ही मोरा असताना म्या पालखीत बसून येणार, माझ्या उभ्या हयातीत मला हे जमायचं नाही, दुसरं काय बी सांगा. राजांना काय एका शब्दावरून माणूस ओळखता येत असतो की कोण कोणत्या पात्रतेचा आहे. राजांना माहिती आहे हा माणूस काही पालखीत बसणार नाही. मग राजे मोरोपंतांना सांगतात लायाला एक नामी गलबत बांधून द्या की जे गलबतावर आरूढ होऊन लाया स्वराज्याचं रक्षण करेल, आरमार सांभाळेल. लाया बसणार ना गलबतात. लाया पटकन हो म्हणून जातो आणि पुन्हा मोरोपंतांना शिवाजी महाराज सांगतात पंत जे गलबत तुम्ही लायाला बांधून दिलेलं आहे त्या गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि लायाकडे बघून म्हणतात लाया आता तरी पालखीत बसणार ना. उभ्या जागी लाया गहिवरतो आणि राजे लायाला मिठीत घेतात. मंडळी, अपयश जरी पदरात आलं तरी त्या अपयशात सुद्धा ज्या बहादर गड्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीवर जर नेतृत्वानं कौतुकाची थाप टाकली तर पुढच्या मोहिमेत ती माणसं 10 पटीनं काम करतात. हे आम्ही शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं घेतलं पाहिजे. नेतृत्व म्हणजे फक्त राजकीय नाही. कुटुंबातला कुटुंब प्रमुख हा सुद्धा घराचं नेतृत्व असतो. शाळेत शिकवणारा शिक्षक या त्या मुलांचं नेतृत्व असतो. नेतृत्वानं या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आम्हाला कितीतरी बदल करता येतील. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही पालक आहात सगळे. आपल्या मुलांसमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो 10वी 12वी नंतर काय. म्हणजे माझा तर अनुभव असा आहे 90% घरात ज्या मुलांना मार्क मिळालेली असतात ना ते घर सुटकी चेहरा करून असतं. असं म्हणजे मुलांना जरी विचारलं ना
किती मिळाले? तो म्हणाला 90. आणि आपण कौतुक करायला जावं तर ते असं चेहरा पाडून म्हणतं कमी पडली, 99 पडायला पाहिजे होते. अरे जे मिळालंय त्याच्यात आनंद मानायला काय हरकत आहे? प्रयत्न आपण मनापासून करावा, पण जे मिळालंय त्याच्यात आनंद मानावा. बरं, त्यांचे आई वडील पण पोरांना अभ्यास केला नाही म्हणून चिंतेत असतात. आणि सगळ्यात आनंदात कोण असतं माहितीये? ज्याला 35% पडलेले असतात ना, ते गावभर पेढे वाढत सुटलेले असतात. आणि त्याला जर विचारलं तुम्ही की काय रे 35% पडलेत आणि पेढे काय वाटतो, तर तो आपल्याला असं हमखास उत्तर देतो, माझी 35चं सोडा, माझी तर पास व्हायची पण गॅरंटी नव्हती, त्याच्यामुळे 35% पडलेत, मी जाम खुश आहे. आणि तो पेढे वाटत फिरत असतो. मला सांगायचं आहे, आपण मुलांवर आपल्या अपेक्षा लादत असतो. मुलाकडे काय आहे, कोणते गुण आहेत, त्याच्यानुसार जर आम्ही त्याला करिअर करू दिलं तर तो आयुष्यात काहीतरी नाव काढेल. तुम्ही म्हणाल हे पण शिवचरित्रात आहे का? आहे. बघा, छोटी छोटी उदाहरणं आहेत ती जी मी या जय शिवरायामध्ये मांडली. एक असं आहे की एक वरात निघालेली असते पुण्यात. राजे वाड्यातनं बघत असतात, नवरा नवरी अशी घोड्यावर बसलीये, पुढे ताशे वाजंत्रीवाले वाजतायत. आणि मग अचानक वरात थांबते. वराडी मंडळी अशी गोल रिंगण करतात. एक माणूस असा गुडघ्यावर बसलाय, त्याच्या समोर 9 हातावर नारळ ठेवलाय. सगळ्यांचं लक्ष त्या माणसाकडे आहे आणि त्या माणसाचं लक्ष मात्र त्या नारळाकडे आहे. लोकांच्या डोळ्याचं पाहतं लवतं न लवतं तोच राजे जीवाचं कौतुक करतात आणि जीवाला म्हणतात, जीवा, जगामध्ये तुझ्यासारखं कौशल्य फार कमी जणांकडे असेल. आता एखादा दुसरा कोणी असता तो हुरळून गेला असता. काय 15 तारखेपासून सतत शिवजयंतीची धावपळ चालू आहे, त्याच्यामुळे थंडी वारा हे सगळं आहे. एखाद कोणी असता तर हुरळून गेला असता. पण तो भोळा बाबडा जीवा राजांना म्हणतो, राज, खरं सांगू का, मला ना तेवढंच येतं बघा, दुसरं काय बी येत नाही. राजांना लक्षात येतं हा माणूस खूप साधा आहे. राजा त्या जीवाला म्हणतात, अरे जीवा, माणसाला एखादीच गोष्ट यावी ना, पण ती अशी नामी असावी ना की जगात तिला तोड नसावी. आणि तुझ्याकडे तसं कौशल्य आहे. आजपासून तू आमचा, आणि याच कौशल्यानं तुझं नाव जगामध्ये होईल. जीवाला काहीच ती वाक्य कळत नाही. बघा, राजांच्या पारखी नजरेनं माणूस हेरलाय, त्याला आपल्या स्वराज्यात घेतलंय. आणि आता राजांची योजकता बघा कशी आहे. हा माणूस कुठे कुठे नेऊन ठेवलाय. जीवा महालाची आठवण राजांना कधी होते माहितीये? 9 नोव्हेंबर 1659 ची रात्र आहे. ही कुठली रात्र माहितीये? 10 नोव्हेंबरला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाय, त्याच्या आदली रात्र आहे. शिवाजी राजांच्या समोर बहिर्जी नाईक आहेत. बहिर्जी नायकांना अफजल खानाच्या तळावरच धाडलं होतं. कारण भेटीचा मसुदा असा आहे की 10 माणसं बाणाच्या टप्प्यावर असतील, 2 अंगरक्षक शामियानाच्या बाहेर असतील. त्यामुळे राजांना सगळ्यात महत्वाचं अफजल खान कसा आहे आणि त्याच्याबरोबर 2 अंगरक्षक येतात ते कोण आहेत याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी बहिर्जी नाईक आलाय. बहिर्जी नाईक सांगतोय, अफजल खान तगडा आहे. पारळे वाकवताना मी पाहिलंय, गाडीचं चाक हातानं उचलताना बघितलंय, इतका भक्कम आहे आणि धिप्पाळ आहे. बर म्हणे, अजून बडा सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक आहे. कसा आहे? अंगानं शिडशिडीच आहे, इतका भक्कम नाही पण जगातलं नामी कौशल्य आहे. दांडपट्टा असा चालवतो ना की 9 हातावरचा माणूस गारद करून पहिली जागा घेतो. तो माणूस कधी गारद झाला त्यालाही कळत नाही, इतकं आहे. अफजल खानापेक्षा हा जास्त घातक आहे. बरं म्हणे, दुसरा अंगरक्षकच नाही, कारण अफजल खानाचा दुसरा कोणावर विश्वासच नाही. अंगरक्षक किती महत्वाचा असतो हे इंदिरा गांधींच्या प्रकरणावरून आपल्याला माहिती आहे. एकच म्हणे अंगरक्षक आहे. तर राज अफजल खान आणि त्या जोडीला सय्यद बंडा या दोघांवरही लक्ष ठेवावं लागेल.
बहिर्जी नाईक माहिती देऊन निघून जातो. आता राजे बघा काय करतात. अफजल खानासाठी संभाजी कावजी कोंडाळकर जे धिप्पाड आहेत त्यांना सांगतात उद्या तू माझ्यावर आणि अफजल खानावर लक्ष द्यायचं. आणि 9 हातावरचा दांडपट्ट्यानं माणूस गारद करणाऱ्या बडा सय्यद साठी राजांना आठवतो लग्नातलं 9 हातावरचा नारळ गारद करणारा जीवा महाला राजे जीवाला बोलवतात आणि सांगतात उद्या तू माझ्याकडे अफजल खानाकडे कोणाकडेही पाहायचं नाही. तुझं लक्ष फक्त सय्यद बंडाकडं. आणि बाकीचं तुम्हाला माहिती आहे. दुसऱ्या दिवशी दगा केल्यानंतर राजे अफजल खानाचा कोतळा बाहेर काढतात. तो दगा 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 म्हणून बाहेर जातो आणि राजांना हे माहीतही नाही की बडा सय्यद अंगावर येतोय. ते पाहिलेलं असतं जीवा महालानं. आतापर्यंत लग्नात वापरलेलं हजारो लग्नांमधलं कौशल्य आता जीवाला कामी लावायचं असतं त्याच्या राजासाठी. आणि ते कौशल्य अशा काही पद्धतीने जीवा महाला वापरतो की त्या सय्यद बंडाचा हात खांद्यापासून निखळून असा वरती उडून खाली पडतोय. त्या सय्यद बंडाला कळतही नाही की हा आपला हात आहे. आणि ते कळायच्या आत दांडपट्ट्याच्या वारानं सय्यद बंडा आडवा केला जातो. आणि तेव्हापासून होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी असं आपण म्हणू शकतो. हे कुठे हेरलं होतं. त्या लग्नात तो माणूस भेटला. अशी तर माणसं आम्हाला अनेक दिसतात पण आमची नजर पाहिजे की ती माणसं कशी उपयोग करता येतील हे हेरलं पाहिजे. आणि त्यांचं योजकत्व आम्हाला सादर करता आलं पाहिजे. हे जर आम्ही केलं तर शिवचरित्रातनं आम्ही काहीतरी घेतलं असं होईल. आता मी शेवटाकडे येतोय. माझं तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे. माझं आतापर्यंतचं व्याख्यान विसरलात तरी चालेल पण आता शेवटच्या ज्या 2 गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला जर कृतीत उतरवता आल्या तर आजच्या शिवजयंतीच्या व्याख्यानाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल. या 2 गोष्टी सांगितल्यानंतर मी दुसरं काहीही बोलणार नाही कारण मला असं वाटतं या 2 गोष्टी आपल्या डोक्यामध्ये भिनाव्यात आणि त्या कृतीसाठी आपण तयार व्हावं. म्हणून आभार मी अगोदर मानून घेतो आणि मग शेवटच्या 2 गोष्टी सांगतो. अख्खं भाषण विसरलात व्याख्यान तरी चालेल पण या 2 गोष्टी मात्र तुम्हाला कृतीत आणायच्या. आज मला इतक्या छान शिवजयंतीच्या माहोलमध्ये तुम्हा सगळ्या मला मगाशी कोणीतरी मागं नेलं पण हे अंतर कमी जास्त नको व्हायला म्हणून मी थोडं पुढे येतो. ते मला कोणीतरी म्हटलं की चेहऱ्यावर काळोख पडतोय. माझं म्हणणं आहे नाही चेहरा दिसला तरी चालेल आपली कृती दिसली पाहिजे. शब्द ऐकायला आले बस झाले. तर आज इतक्या चांगल्या माहोलमध्ये मला नवी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी छान बोलायला मिळतंय हे मी म्हटलं की माझं भाग्य आहे. आमचे मित्र डॉक्टर अमर गरड यांचा फोन आला होता आणि 19 तारीख सकाळी मिळेल का. 15-20 दिवसापूर्वी 19 तारखेचं नियोजन कसं करायचं याची फार गडबड असते कारण 19 तारीख कुणाला देताना 18ला रात्री आपण कुठं आहोत याचा सगळा हिशोब करावा लागतो. पण मला कळलं की इथली शिवजयंती खूप छान होते म्हणून मी त्यांना हो म्हटलं. आणि तुम्हा अशा छान फेटे घालून आणि तितक्याच आनंदात उत्साही चेहऱ्यावर एक्सप्रेशन वक्त्याला सगळ्यात पुढे ऐकणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर काहीतरी दिसलं पाहिजे. ते दिसलं की माणसं खुलतात. तसं ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यामुळे ही सगळी संयोजन समिती डॉक्टर गरड फक्त डॉक्टर गरड नाही मला त्यांचा परिचय म्हणून मला तेवढंच नाव माहिती आहे. पण जेव्हा मी डॉक्टर गरड म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्यांना सहकार्य करणारे हे सगळे तर त्यांना सहकार्य करणारे सर्वजण डॉक्टर गरड आणि तुम्ही सगळी मंडळी या सगळ्यांचे आधी मनापासून आभार मानतो की तुमच्या समोर मला हे सादर करता आलं. माझा मोबाईल नंबरही सांगून ठेवतो की 9822. अजून शेवटचे 2 मुद्दे आहेत ना. नाही म्हणजे माहिती असेलच तुम्हाला पण मलाच एकदम असं झालं तर 9822 650 280. 9822 तर कॉमन आहे. 650 280 हा लक्षात ठेवता येईल. आणि अगदीच 1 मिनिट फक्त सांगतोय. आज शिवजयंती असल्या कारणानं हे जय शिवराय नावाचं माझं पुस्तक आहे. हे गेली 5-6 म्हणजे 13 एप्रिलला ते आलंय. अजून वर्षही पूर्ण झालं नाही पण याची 3री आवृत्ती आहे. ही प्रकाशक आपणच होता म्हणजे कुणी असं वेगळे कुणी वेल नोन प्रकाशक आहेत असं नाही. माझ्या सौंचच प्रकाशक म्हणून नाव आहे. कोरोनाच्या काळात हे आलंय आणि तरी सुद्धा विश्वास नांगरे पाटील सरांची प्रस्तावना आहे या पुस्तकाला.
एबीपी माझानं तर आज स्पेशल एपिसोड या पुस्तकावर केलेला आहे, जय शिवराय म्हणून. तो 5:30ला परत आहे. यातलेच प्रसंग त्याच्यात घेतलेले आहेत, सांगितलेले आहेत. आणि हे इतकं चांगलं पुस्तक आहे की माझी अशी विनंती आहे, तुम्ही तर वाचाच, पण तुमच्या मुलांच्या तरुण पिढीच्या हे हातात जाऊ द्या. कारण शिवाजी महाराजांचे कोणते गुण आत्ता वर्तमानात कसं घ्यायचे, ही छोटी छोटी 55 प्रकरणं आहेत आणि प्रत्येक प्रकरणातनं आत्ता काय घ्यायचं हे ताबडतोब कळतंय. आणि या प्रतीचं वैशिष्ट्य असं आहे की काल माझ्याकडे 3री आवृत्ती 2000 प्रतींची छापून आली आहे आणि हे तुम्हाला पुराव्यासहित दाखवतोय. हे बघा, 3री आवृत्ती 19 फेब्रुवारी 2022 असं लिहिलेलं आहे आणि याचं उद्घाटनच या कार्यक्रमात होतंय असं समजा. कारण आजची ही आवृत्ती आहे. माझा भाऊ या कार्यात मदत करतो. आपण इथून बाहेर पडल्यावर तुळजाभवानीचं चित्र आहे भिंतीवर, त्याच्या समोर हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल. याचं मुखपृष्ठ तर इतकं छान आहे, म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा पुस्तक आलं तेव्हा आम्ही असं बघतच होतो. हे भेट देणाऱ्यालाही छान वाटतं आणि घेणाऱ्यालाही छान वाटतं. 300 रुपयाचं पुस्तक आहे, पण आपण सवलतीच्या दरात ते आज 250ला इथं उपलब्ध आहे. माझं तर म्हणणं आहे, मी एक योजना अशी केली आहे की हे पुस्तक तुमच्यासाठी आणि वाढदिवस सण समारंभाला भेट देण्यासाठी तुम्ही एक घेतलं तर त्यावर माझंच एक गुड मॉर्निंग नावाचं पुस्तक फ्री आहे. म्हणजे 750 रुपयाची 3 पुस्तकं तुम्हाला 500 रुपयामध्ये मिळून जातील. तुम्ही नक्की बघा आणि मला प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला हे पुस्तक कसं वाटतंय. म्हणजे आता मीच याच्यावर आधी पूर्ण योग्य नाही. आणि आता शेवटच्या 2 मुद्द्यांकडे मी येतोय आणि मग थांबतोय. अमर करड सर आता आलेत, मगाशी त्यांचे आभार मानले. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. म्हणजे तसं मी त्यांच्या गावचा जावई आहे बरं का, ते उस्मानाबादचे आहेत आणि याही अर्थानं मी त्यांचं जावई, पण याचा आणि माझा इथं येण्याचा काही संबंध नाही. त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी जावई आहे म्हणून. तर तुम्हा सगळ्यांचे आभार मानून शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येतोय. मंडळी, आपण समाजामध्ये फिरताना गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं बघा, राजे. आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे बरं का, राजे लिहून कुणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं जर स्वराज्य आणायचं असेल ना, तर शिवचरित्रातला एक तरी विचार आचरणात उतरला पाहिजे. याच्यासाठी माझं पहिलं सांगणं आहे, राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा. ते श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका. याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे, नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात, पण पुढं मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा नेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं की हीच ती जागा की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. ती हीच जागा, हीच ती जागा की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली होती. आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच, पण दूर तिकडे 500 कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सिंहासन रायगडावरच्या आरोळीनं थरारलं होतं. आणि त्याच वेळेस झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होतं की जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत आहे. हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियातली सारी धनदौलत केवढी मोल वाटावी. एक कवी कवितेत म्हणतोय, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही. या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार पाहावा. शेतीवाडी, जमीन जुमला, बंगला, गाडी, नोकर चाकर यासाठी मग आपापसात भांडणारी किंवा आई बोलली, वडील रागावले, परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा स्वस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच
तर देव देश आणि धर्म यासाठी जिंदगी न्यौछावर करून देणारी पिढी तयार होईल एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे, आम्ही त्या श्रद्धेनं जातो का, आम्ही त्या भावनेनं जातो का? 31 ला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी धरती मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. म्हणून माझं पहिलं सांगणं आहे की रायगडावर मुलाबाळांना आणि कुटुंबाला घेऊन जा आणि प्रेरणा घेऊन घरी या. रायगडाची माती आणून देवाऱ्यात ठेवा, घरात ठेवा, की कायम ऊर्जा राहील. आणि माझं दुसरं शेवटचं सांगणं आहे, माझा हा निरोप तुमच्या घरातल्या कॉलेजच्या मुलांना द्यायचा आहे. मी अशी कल्पना करतो की ही कॉलेजची मुलं बसली आहेत. आज तुम्ही कॉलेजला आहात, उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल. कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल, कुणी राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रात जाईल, घरचे मदत करतील, आजूबाजूचे मदत करतील. असं तुम्ही यश मिळवत जाल की अशा एका टप्प्यावर असाल की बस एक पाऊल ठेवलं की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल. पण दुर्दैवानं त्यावेळेस जर नियतीनं दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे तुमचं सगळं यश जर धुळीस मिळालं, असं वाटतंय की सगळं संपलंय, असं वाटतंय की आत्महत्या करावी, त्यावेळेस तुम्हाला कोणीच आदर देणार नाही. कारण आई वडील तुमच्या अपयशानं खचलेले असतील. त्यावेळेस फक्त तुम्ही आता जे डोळ्यासमोर मी चित्र उभं करतोय तेवढं डोळ्यासमोर धरा. आठवा, येसाची, नेताजी, तानाजी, बाजी, रामजी यांसारख्या नररत्नांच्या त्यागातनं नुकतंच कुठं स्वराज्य लुकलुकतंय असं वाटत असताना मिर्झा राजा जयसिंगाला आणि त्याच्याबरोबर पुरंदरचा तह करावा लागला. 23 गड आणि 4 लक्ष होनांचा मुलूक द्यावा लागला. 23 म्हटलं की एक शब्द वाटतो, पण गड मोजले की आम्हाला कळतं 23 म्हणजे किती. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरदगड, सरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारा दुर्ग, नरदुर्ग, खंडागडा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरखन, माऊली, पळसखोल या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला. पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिर्झाच्या ताब्यात एका दमात दिले होते. आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे बछड्यासहित क्रूर करण्या औरंग्याच्या ताब्यात सापडले. शंभूराजांच्या सहित राज्य तर गेलाच, आबरू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेतले आमचे राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर येतात. वेषांतर करून की पेटाऱ्यातनं हा भाग वेगळा, पण तिथं काही विमान तयार नव्हतं राजगडावर यायला. अहो, आग्रा प्रकरणात एकही माणूस न गमावता राजे औरंगजेबाला हुलकावणी देऊन आले. विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली. हा इतिहास असताना पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून राजानं त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. जीवनातल्या आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी की माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल. ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. एक्झिट 2 आहेत. पुस्तक जे आहे ते तिकडच्या एक्झिटनं गेल्यानंतर तुम्हाला उपलब्ध होईल. धन्यवाद.